फुले भाजी मंडई ही कायमच गजबजलेली असते। लोक लांब लांबवरनं इथं येतात भाजी खरेदी करायला, कारण इथं स्वस्त दरात फ्रेश अशी भाजी त्यांच्यासाठी उपलब्ध असते। मात्र सध्या आपण बघितलं तर बाजारात भाज्यांचे भाव हे प्रचंड वाढलेले आहेत आणि त्यामुळेच अर्थातच नागरिकांनाही याचा फटका बसलेला आहे आणि व्यापाऱ्यांनाही। काय नेमकी याची कारणं आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। म्हणजे मिरची साधारण 60 रुपये किलोवरती गेल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तर कोथिंबीर जुडी देखील तुम्ही घ्यायला गेलात तर 25 ते 30 रुपयाला तुम्हाला कोथिंबीर जुडी मिळते। काय या सगळ्या मागची कारणं आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल काका, एवढे दर का वाढलेत? फक्त वातावरण, बाकी काही नाही। काय यावर्षी पाऊस नाहीये आणि जे पावसाचं पाणी जे एवढं लागतं ना ते अजिबात काहीच कमी नाही, त्याच्यामुळे बाजार वाढलेत। बरं हेच नाही, सगळ्याच पालेभाजीचे बाजार वाढलेत, फक्त वाटाणा आणि गाजर सोडलं तर बाकी सगळ्या गोष्टी मागे। आणि काय म्हणजे की ही परिस्थिती प्रत्येकच हिवाळ्यात आपल्याला बघायला मिळते का यावर्षी जास्त याचा? यावर्षी जरा जास्तच आहे, या दरवर्षीपेक्षा यावर्षी जरा सगळ्यात जास्त मालाचे बाजार भागेत। काय दर आहेत सध्या? बघा मिरची 60 रुपये किलो आहे, कोथिंबीर जागेवर 1600 ते 1800 रुपये बाजार आहे, साधारण 20 रुपये ते 25 रुपये कोथिंबीर विक्री आहेत। मेथ्या तर 22-25 रुपये रेकॉर्ड झालाय। मेथ्या म्हणजे ह्या हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त मेथ्यांना बाजार वाढलेला आहे। पालेभाजी तर आहे, पण मेथ्या कोथिंबीर खूप टाईट आहेत। पावसाचा किती हात आहे याच्यामध्ये? पावसाचा सगळ्यात जास्त आहे ना, पाऊस फक्त मोजकाच झालेला पाऊस, त्याच्यामुळे ही परिस्थिती आहे, बाकी काय नाही। दिवसभरात आपण बघतो की तापमान जे असतं ते सकाळी खूपच गारठा आहे, मग दुपारी पुन्हा ऊन येत आहे, मग पुन्हा गारठा आहे, याच्यामुळे भाज्यांवरती कसा परिणाम? याच्यामुळेच परिणाम जास्त होतो। काय होतं, दिवसभराची उष्णता आणि रात्रीचा गारवा आणि सकाळचे जे 2 बिंदू पडतात त्याच्यामुळे जे मालाची क्वालिटी असते ते माल वाढत नाही। कोथिंबीरला सगळ्यात जास्त परिणाम पडतो, कोथिंबीर पिवळी जास्त पडते, त्यामुळे चांगल्या मालाला आपोआप बाजार वाढतो। ज्या वेळेला दर्जा खालवतो माल, चांगले माल बाजारात कमी आले की चांगल्या मालाला बाजार येतो। जर तुम्ही बघितलं तर असं अनेक ठिकाणी असं होतं, अनेकदा असं होतं, मात्र यावर्षी त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे दर आहेत ते सगळ्यात जास्त वाढलेले आहेत। आजी काय सांगाल, भाज्यांचे दर खूप वाढलेत आता? तर नाही वाढलेत ना, मग काय करणार, ठीक आहे, पाहिजे ते घ्यायलाच पाहिजे ना, ज्या गोष्टी लागतात त्या। तुम्ही दरवेळी येता इथे मंडईत भाजी घ्यायला? हो। आणि काय फरक वाटतो तुम्हाला इथे आणि बाहेर? नाही, बाहेर याच्यापेक्षा प्रत्येक गोष्ट जवळजवळ 5 ते 10 रुपयाने असते महाग ना, इथे कमी असते थोडंसं, आणि चांगला म्हणजे त्यांचं टर्न ओव्हर सारखं संपतं ना तिथलं, म्हणजे सॅच्युरेटेड असतं। आणखीन काही लोकांशीही बोलूयात जे इथे खरेदी करायला आलेले आहेत। त्याच्यामुळे यावेळेस तुम्ही बघितलं तर जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की वातावरणाचा खरा हा सगळा परिणाम आहे, कारण सकाळी थंडी असते, मग दुपारी ऊन पडतं आणि संध्याकाळी पुन्हा एकदा आपल्याला गारवा जाणवतोय आणि त्याच्यामुळेच खरं तर बाजारातले हे जे भाव आहेत ते प्रचंड वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतं। काका काय सांगाल, भाजीचे भाव खूप वाढलेले आहेत आता? हो, भाजीचे भाव खूप वाढलेले आहेत। काय सांगाल? काही नाही, त्यामुळं परवडत नाही भाजी। कांदे बटाटे नेहमी आपण वापरतो, पण ते मध्ये कांदे पण 80 रुपये झाले होते, आत्ताशी ते थोडेसे कमी आले, त्यामुळं भाजी कुठली रोज घ्यायची आणि कुठली भाजी करायची हा असा प्रश्न पडलेला आहे। मिरची पण 60 रुपये किलो झाली? हो, खरं आहे, मिरची पण 60 रुपये किलो आहे, त्यामुळं म्हणजे मिरची न खाताच तोंडाला तिखट लागल्यासारखं आलंय। त्यामुळे जसं तुम्ही बघितलं की सगळीकडेच हे दर जे आहेत त्यांचा प्रभाव पडताना आपल्याला दिसतोय, नागरिकांच्या रोजच्या आयुष्यात या सगळ्याचा परिणाम पडतोय आणि यामुळंच नागरिकही त्रस्त आहेतच, पण त्याचबरोबर व्यापाऱ्यांनाही याचा फटका जो आहे तो बसत असतो। कॅमेरामन राजेश बिडकरसह देवयानी यदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।